थेट जाऊया नवी मुंबईत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। आपण तिथली परिस्थिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। कविता, सध्या मराठा आंदोलकांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण त्यांच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्यात। कसं वातावरण आहे त्या ठिकाणी? तिथं कोणी टच करायचं नाही, सर्वांना विनंती। कविता, माझा आवाज पोहोचतोय? नक्कीच काल रात्री जे आहे मंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये स्वतः 2 मंत्री जे उपस्थित राहून जे आहे त्यांनी जरांगे पाटील यांची मनधरणी केलेली आहे। त्याचमुळे जे आहे मराठा आंदोलन हॅलो हा कविता, तुम्ही बोलू शकताय? मराठा आंदोलकांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय, कशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी सध्या आहे, काय सांगाल? नक्कीच मध्यरात्रीच्या मंत्र्यांच्या चर्चेनंतर जे आहे मराठा आंदोलकांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। डीजे वगैरे लावून मराठा आंदोलक जे आहेत ते नाचताना पाहायला भेटत आहे। काही ठिकाणी पेढे देखील वाटण्यात आलेले आहेत, तर काही ठिकाणी मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे। मराठा आंदोलक जे आहे आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्यामुळे जे आहे मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। सध्या परिस्थिती पाहता आता सध्या जे आहे सचिव जे आहे सुमन जे आहे हे सभास्थळी हजर झालेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि ते मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते जे आहे मराठा आरक्षण संदर्भात असलेले जे आहे ते त्यांच्या हातात सुपूर्द करणार आहेत। थोड्याच वेळात जरांगे पाटील हे सभास्थळी येणार आहेत आणि त्याचबरोबर मराठा आंदोलकांना संबोधित करणार आहे। नेमकं ते मराठा आंदोलकांना काय सांगणार आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मिनल, अगदी कविता, मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी येणार आहेत आणि जरांगेंना अध्यादेश सुपूर्द करणार आहेत। साधारण किती वाजेपर्यंत मुख्यमंत्री या ठिकाणी येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत आणखी काही नेते मंडळी असणार आहेत का? सध्या मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री स्वतः येणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काल जे मंत्री जे आले होते जरांगे यांच्या भेटीला दीपक केसरकर त्याचबरोबर मंगलप्रभात रोडा हे देखील त्यांच्यासोबत असण्याची शक्यता जी आहे वर्तवण्यात येत आहे। मिनल, अगदी कविता, त्या ठिकाणी मराठा आंदोलक देखील आहेत ज्यांच्यामध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे, कारण त्यांच्या आरक्षणाच्या ज्या मागण्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा लढा सुरू होता, आज अखेर त्या मान्य झालेल्या आहेत। स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत, त्यांच्यामध्ये कसं वातावरण आहे, त्यांचा जल्लोष कसा आहे, त्यांच्याशी बातचीत करू शकता का तुम्ही? मिनल, सध्या जर बघायला गेलो तर मी मुख्य सभामंडप जे आहे ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी मी आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला जे आहे ते मराठा आंदोलक जे आहेत ते बसलेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्यामध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे। थोड्याच वेळात आपण त्यांच्याशी सभास्थळी ज्या ठिकाणी मी उभी आहे त्या ठिकाणी आहे मराठा समन्वयक झाले, मराठा स्वयंसेवक जे झाले ते या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अगदी वाशीमध्ये मनोज जरांगे यांची सभा होणार आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहे। वाहतुकीच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे बंदोबस्त करण्यात आलाय, कारण वाशी म्हणजे टोल नाक्याची जी जागा आहे, बाहेरून मुंबईत येण्यासाठीचा हा मुख्य मार्ग आहे, त्यामुळे वाहतुकीची कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे? नक्कीच वाहतुकीमध्ये जो आहे तो बदल करण्यात आलेला आहे। काल देखील मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा झाली होती, त्यावेळी देखील जे आहे पाम बीच मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकातली जी वाहतूक आहे ती वळवण्यात आली होती। आज देखील तशाच पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। वाहतूक कोंडी होऊ नये याकडे विशेष लक्ष दिलं जात आहे। पाम बीच मार्ग जो आहे तो बंद करण्यात आला असून शिवाजी चौकातली जी वाहतूक जी आहे ती संपूर्णपणे वळवण्यात आलेली आहे। अगदी कविता, तुम्ही अशा जोडल्या राहा किंवा कारण तुमच्याकडून या संदर्भात अधिकाधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। नवी मुंबईत सध्या मराठा आंदोलकांचा जल्लोष पाहायला मिळतोय, कारण गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हा संपूर्ण समाज मनोज जरांगे यांच्या सोबत त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि लढा देत आहे। सध्या त्यांच्या मागण्या आता मान्य झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यात आनंदाचं वातावरण आहे।